नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। शेवटी आता काकाला राज्यसभेवरती पाठवल्या जाणार बरं का। ते आता शिक्कामोर्तब सुद्धा झाला। सुरुवातीला उद्धव ठाकरे सुद्धा या विषयावरती बोलायला तयार नव्हते, तर काँग्रेसचा कोणताही नेता या विषयावरती बोलायला तयार नव्हता। परंतु आता शेवटी निर्णय झाला आणि काकाला राज्यसभेवरती घेतलं जाणार हे देखील स्पष्ट झालेले आहे। ज्या पद्धतीने भाजपची डाव टाकत होतं, तोच डाव आता उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावरती उलटून टाकला। एकंदरीत काकालाच का आता राज्यसभेवरती पाठवणं महत्त्वाचं असणार आहे आणि ज्या पद्धतीने खेळी खेळल्या जात होती त्या खेळीला प्रत्युत्तर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कसं दिलं हे देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मंडळी, राज ठाकरे उद्धव ठाकरे असतील हे एकत्र आले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आता त्यांचा उमेदवार देतील राज्यसभेसाठी, अशा पद्धतीच्या चर्चा होत्या। त्यानंतर काँग्रेसची सुद्धा त्या ठिकाणी ताकद वाढवणं महत्त्वाचं होतं, त्यांची सुद्धा खासदार वाढवणं महत्त्वाचं होतं, त्यांची देखील ताकद ही वाढणं महत्त्वाचं होतं। परंतु असं असताना ज्या पद्धतीने भाजपचे काही डाव टाकले, सुरुवातीला सांगण्यात आलं जर तुम्ही शरद पवार यांना त्या ठिकाणी उमेदवारी देत नसाल तर आम्ही आमचा उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करू, अशी भाषा होती भाजपच्या नेत्यांची। त्यामध्ये दिल्लीतून सुद्धा तशाच पद्धतीचे सूत्र आलेले होते आणि दिल्लीतील नेत्याचे सुद्धा डाव टाकण्याचं काम सुरू झालं होतं। म्हणजेच काय, तर उद्धव ठाकरे हे त्यांचा उमेदवार देतील तर काँग्रेसचे नेते त्यांचा उमेदवार देतील, दोघं तिघं एकत्र भांडतील आणि त्यानंतर आपलाच फायदा होईल असं भाजपला वाटत होतं आणि निश्चितच शरद पवार यांना त्या ठिकाणी जागा मिळणार नाही अशी देखील त्यांची भूमिका होती भाजपच्या नेत्याची। परंतु एकंदरीत डाव बिचकला। त्यानंतर सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील यांनी ठाकरेंची भेट घेतली आणि त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही। जे काही विलिनीकरणाच्या चर्चा होत्या सुनीत्रा पवार यांच्या पक्षासोबत आणि त्यानंतर शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी पक्ष यांचं विलिनीकरण होणार होत्या, अशा जे काही चर्चा होत्या त्या चर्चा थांबल्या, अशा पद्धतीचं सुनीत्रा पवार आणि सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी सांगितलं। आणि त्यानंतर चर्चेला होकार आला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे असतील, त्यानंतर काँग्रेसचे नेते असतील यांनी सुद्धा होकार दिला। कारण तर ज्या पद्धतीने आपली ताकद वाढली पाहिजे, आपल्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे आणि विशेषतः शरद पवार यांचं वय सुद्धा झालेलं आहे, जवळपास त्यांना सुद्धा 60 वर्षे झालेले आहे, म्हणून त्यांचं सुद्धा रिटायरमेंट आणि शेवटची त्यांची संधी किंवा त्यांची इच्छा म्हणून आपण पूर्ण केली पाहिजे। तिन्ही आलेला पक्ष, एकत्र आलेला पक्ष, आपण त्यांना होकार दिला पाहिजे, म्हणून कुठेतरी शरद पवार यांना होकार देण्यात आला आणि भाजपने जे काही डाव टाकले ते डाव त्यांच्यावरतीच पलटण्याचं काम सुरू झालं। एकंदरीत भाजपला वाटलं होतं की हे तिघही एकत्र येणार नाहीत आणि एक विचार होणार नाही, म्हणून आपण काकाचं नाव मोठं केलं पाहिजे, काकाला आम्ही संधी देत आहोत आणि जर तुम्ही नसाल देत तर आम्ही त्यांना सपोर्ट करू आणि त्यानंतर शरद पवार यांना आम्ही त्या ठिकाणी आमच्या पक्षाकडे येण्यासाठी उत्स्फूर्त करू किंवा त्यांना त्या ठिकाणी राज्यसभेवरती घेण्याचा निर्णय आमच्या पक्षाच्या माध्यमातून होईल, अशी एकंदरीत भाजपची भूमिका होती आणि ती कुठेतरी भूमिका आता बाद झालेली आहे। म्हणजे उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते असतील यांनी एकमताने त्यानंतर शरद पवार यांना त्या ठिकाणी होकार दिला आणि त्यांना राज्यसभेवरती जाण्याची संधी दिली। आता भाजप परत काही खेळी खेळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या विषयावरती तुम्हाला काय वाटते कमेंट करायला विसरू नका। जय शिवराय।